मित्र हो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गद्दारीची मोठी कीड लागलेली आहे. खोक्यापुढं निष्ठा गहाण पडू लागलेली आहे. पक्षाच्या नावावर घेतलेल्या मतांचा लिलाव करताना गद्दार दिसू लागलेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून 6 खासदारांनी जनतेच्या मतांचा लिलाव केला, पण निष्ठा जपणारे सामान्य शिवसैनिक, सच्चे शिवसैनिक मात्र जिथल्या तिथंच आहेत. 6 खासदार फुटल्यामुळं या सच्च्या शिवसैनिकांच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहेत. आणि मग कुठं गद्दारांची प्रेतयात्रा, कुठं गाढवावरून धिंड, कुठं जोडे मारो आंदोलन, तर काही ठिकाणी गद्दारांचं घर आणि कार्यालयाच्या ठिकाणी शिवसैनिक आणि मतदारसंघातील नागरिकांकडून निदर्शनं व्यक्त करून संताप, आपल्या मनातला राग, आपल्या मनातले तडफड, चिंता सगळं काही व्यक्त केलं जाऊ लागलेलं आहे. बघा, स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं होतं, शिवसेनेतून जर कुठला आमदार खासदार फुटला तर त्याला भर रस्त्यात तुडवा. आणि आता संजय राऊत यांनी सुद्धा शिवसैनिकांना त्याची आठवण करून दिलेली आहे. शिवसैनिक सध्या इतके भडकलेले आहेत, एवढे संतापलेले आहेत की गुप्त वार्ता विभागानं सुद्धा फुटलेल्या या 6 खासदारांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल दिलेला आहे. आणि मग काय, त्यांच्या बचावासाठी केंद्र सरकारनं त्यांना मोठी सुरक्षा पुरवलेली आहे. काल जे शिवसैनिक यांच्या सुरक्षेसाठी उभे होते तेच आज त्यांच्याच विरुद्ध आक्रमकपणे उभे आहेत. महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली आहे. गद्दारांच्या विरोधात त्यांच्या मतदारसंघामध्ये उग्र आंदोलन सुरू झालेले आहेत. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधामध्ये नांदेडमध्ये शिवसैनिकांना प्रचंड निदर्शनं केली. त्यांच्या घोषणामधून त्यांच्या काळजातला संताप शब्दबद्ध होत होता. शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है, नागेश पाटील मुर्दाबाद, शिवसेना के गद्दारों को जूते मारो सालों को, अशा घोषणा देत या संतप्त शिवसैनिकांनी नागेश पाटील आष्टीकर यांच्या पुतळ्याचं दहन केलं. परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांच्या विरुद्ध सुद्धा संतापाचा भडका उडालेला आहे. जाधव यांच्या विरोधामध्ये जोडे मारो आंदोलन करून त्यांनी जाधव यांच्या फोटोलाही चपलांचा हार घातला. शहराच्या प्रमुख मार्गावरून त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा सुद्धा काढली गेली. यवतमाळमध्ये सुद्धा ते चित्र दिसलं. खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून शिवसैनिकांनी तिथंही आपला संताप व्यक्त केला. गद्दारांचा निषेध असो, संजय देशमुख मुर्दाबाद, अशा घोषणा यावेळेला शिवसैनिकांनी दिल्या. ईशान्य मुंबईत तर यापेक्षा सुद्धा अधिक संतापाचा भडका उडाला. खासदार संजय देना पाटील यांच्या फोटोला शिवसैनिकांनी जोड्यांनी अक्षरशः बडवला. रस्त्यावर उतरून शिवसैनिकांनी गद्दारीचा इथं निषेध केला. नीम का पत्ता कड़वा है, संजय पाटील भडवा है, अशा घोषणा देत खासदाराच्या फोटोला जोड्यांनी बडवलं. तिकडं आपण शिवसेनेची किती एकनिष्ठ आहोत हे सतत दाखवण्याचा प्रयत्न केलेल्या धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांच्या प्रतिमेवर तर गद्दारीचा मोठा कलंक लावला गेलेला आहे. एकाच दिवसात त्यांच्या लोकप्रियतेला प्रचंड होती लागली, नव्हे धुळीला मिळाली धुळीला. सोशल मीडियावर असणारे त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत. ओमराजे निंबाळकर यांचा निषेध होत असताना शिवसेनेतला कलंक अशा शब्दात त्यांची संभावना करण्यात येऊ लागलेली आहे. कालपर्यंत जे हातात फुलांचे हार घेऊन उभे होते ते आज शेण घेऊन उभे आहेत. त्यांना जे डोक्यावर घेऊन नाचले त्यांनीच आज गद्दारीला आपल्या पायाखाली तुडवलेलं आहे. मग हे एवढं सगळं करून यांनी नक्की मिळवलं काय हो? खासदारकी तर दिलेली होती, आयुष्यभर पेन्शनही मिळणारच होती. मग तरीही प्रश्न पडतो, निष्ठा विकून अशी गद्दारी का, कशासाठी? उत्तर तर सगळ्यांनाच माहित आहे हो, पण तरीही तुम्हाला काय वाटतं हे मात्र जरूर सांगा. आणि आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक आपली नेहमीप्रमाणे माफक अपेक्षा तर आहेच.
धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.